भक्ती करतोय. वाटणं वेगळं आणि प्रत्यक्षामध्ये असणं वेगळं. म्हणून तुकोबारायांना म्हणावं लागलं, कोण जाणे कोणा घडे, उपासना उपासना कोणा घडे, कोण जाणे विठ्ठल विठ्ठल. आपल्याकडून भक्ती घडावी अशा प्रकारची उत्कंठा असणारा साधक, भक्तीला अति आवश्यक असणाऱ्या वस्तूचं दान देवाकडे या अभंगातून मागतोय. भक्तीमध्ये बाधक असणाऱ्या घटकाकडून आपली सोडवणूक करून भक्तीला साधक असणाऱ्या घटकाची देवाने प्राप्ती करून द्यावी अशा प्रकारची देवाकडे मागणी करणारा हा अभंग. कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. भक्ती घडण्याकरता, भक्ती करत असताना भक्ती करणाऱ्या साधकाकडून भक्ती होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न करणारे संसारामध्ये जे मुख्य घटक आहेत त्यांच्यापासून देवाने आपलं रक्षण करावं अशा प्रकारची मागणी तुकोबाराने अभंगाच्या प्रथम चरणामध्ये केलेली आहे. त्राहे 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 सोडले आनंद, त्राहे 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 सोडले आनंद. तुझे पाये लागो दे ममता, तुझे पाये लागो दे ममता, तुझे पाये लागो दे ममता, तुझे पाये. त्राहे 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 सोडा दे आनंद, लागो दे ममता, तुझे पाये लागो दे ममता, तुझे पाये. त्राहे 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 सोडवी अनंता, लागो दे ममता तुझे पाये. अनंता त्राहे, अनंता त्राहे, अनंता त्राहे सोडवी ममता तुझे पायी लागो दे. या प्रथम चरणातून तशा स्फुट दोन मागण्या आहेत, तीन मागण्या आहेत. एक तर त्राहे, दुसरी सोडवी आणि ममता तुझे पायी लागू. तसं पाहिलं तर सर्व मिळून एकच मागणी आहे. जसं एकच माळ असली तरी त्याच्यामध्ये मणी काय असतात, वेगवेगळे असतात, तसं एकाच मागणीमध्ये घटक वेगवेगळ्या मागण्या असतात. कुठे चालले हो? किराणा आणायला. कुठे चाललाय? किराणा दुकानामध्ये किराणा आणण्याकरता चाललेला आहे. म्हणजे हातामध्ये काय आहे? यादी. किराणाच आणायचं, मग यादी कशा करता? आणायचं आहे काय? किराणा. मग किराणा एकच ना, त्याच्यात पुन्हा यादी. किराणा हा जातीवाचक अशा प्रकारचा शब्द आहे. व्यक्ती वेगवेगळे आहेत ना. मग साखर, तांदूळ, गहू, डाळ, जिरे, मोहरी, हिंग, खोबरे, कधी काय लागत.
किराणा जरी सगळ्या प्रत्येकाला किराणा तो आहेच. तांदूळ तरी कशात आहे? किराण्यामध्येच मोडला जातो. साखर किराण्यामध्ये मोडली जाते. जिरे मोहरे किराण्यामध्ये मोडले जातात. सगळं तसं पाहिलं तर फक्त किराणाच आणायचा आहे. म्हणजे जातीने पाहिलं तर फक्त किराणा आहे आणि व्यक्तिगत पाहिलं तर अनेक आहेत. तसं मागणी तशी पाहिली तर एकच आहे आणि जरा बारीक पाहिलं तर वेगवेगळ्या अनेक. या पहिल्या चरणामध्ये 3 मागण्या केल्यासारख्या दिसतात. ज्याच्याकडे मागणी तुकोबाराय करतात त्याच्याकरता या अभंगामध्ये तुकोबारायांनी संबोधन अनंता म्हटलेले. अनंत, हे अनंता त्राहे, 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 अनंता त्राहे. महाराज जो अंत आहे तो कसं काय त्राहे? त्याच्याकडे त्राहे म्हणताच येणार नाही. त्राहे अशा प्रकारची मागणी करायची असेल तर ज्याच्याकडे मागणी करायची आहे तो काय पाहिजे? अनंतच पाहिजे. भगवंताची जी अनेक नाव आहेत त्यामध्ये अनंत हे एक नाव आहे. अनंत, अनंतो भक्ता, अनंत हे नाव आहे. अनंत, अनंत नावाचे अर्थही अनंत आहेत नाही का? संत सांगतात की माझ्या पांडुरंगाला भक्त, शास्त्र, संत, ऋषी मुनी अनंत म्हणतात. त्याचं एक कारण हे आहे, अनंत म्हणते माझी या स्वामी ते अनंत गुण त्याते. त्याच्या ठिकाणी अनंत गुण आहेत. अनंत गुणाचा तो काय आहे? आश्रय आहे. मुख्य जरी 6 गुण असले तरी 6च गुण आहेत असं नाही. भगवंताच्या ठिकाणी काय आहेत? अनंत गुण आहेत. अनंत गुण महाराज, अनंत अशा प्रकारचे गुण आहेत. अनंत कला आहेत. खूप गुणाने तो संपन्न आहे. गुणाचा तो सागर आहे. सागर. 6 गुणामध्ये नाचणं नाही येत. 6 गुणामध्ये नाचणं येतं का? 6 गुणामध्ये नाचणंही येत नाही, 6 गुणामध्ये नाचवणंही येत नाही. महाराज नाचणं हाही काय आहे? गुणच आहे. गुण कशाला म्हणतात? ज्याच्यामुळं दुसऱ्याला ती व्यक्ती हवी वाटते त्याचं नाव गुण. भावा वाटे जला तुका म्हणे गाठी गुणा, तुका म्हणे गाठी गुणा, तुका म्हणे गाठी गुणा. भावा वाटे जला तुका म्हणे गाठी गुणा, वावा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा, गुणासाठी जना व्हावा वाटे तुका म्हणे. तुकोबाराय सांगतात की गुणा करता ती व्यक्ती लोकांना हवी 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 अशा प्रकारची वाट. तेव्हा ज्याच्यामुळं दुसऱ्याला आपण हवं हवं असं वाटतो त्याला काय म्हणतात? गुण. तो नाही आला म्हणजे काय विशेष आहे? तो म्हटलं बसला की कोणालाही चिमट घेतो. मग अशा माणसाला हवा नाही म्हणत कुणी. नको नको वाटे जना तुका म्हणे दोषासाठी नाही का? मग ते तर दोष आहे. तो दोष आहे. ज्याच्यामुळं लोकांना आपण नको वाटतो त्याचं नाव दोष आणि ज्याच्यामुळं लोकांना आपण हवं वाटतो त्याचं नाव गुण. चला गुणदोषाच्या व्याख्या होऊन गेल्या. तेव्हा ज्या ज्या घटकामुळं हवा 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 अशा प्रकारची व्यक्ती वाटत असते त्या त्या घटकाला काय म्हटलं जातं?
गुण म्हटलं जातं. तर असं त्याच्यामध्ये नाचणं हा गुण आहे. एखाद्याला खूप सुंदर अशा प्रकारचं जर नृत्य करता येत असेल तर नृत्याची आवड असणाऱ्या अनेक लोकांना तो हवा 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 असा वाटतो. आणि सगळ्या नृत्याचा मुकुटमणी भगवान परमात्मा आहे महाराज. देवाला जेवढं सुंदर नाचता येतं तेवढं क्वचितच दुसऱ्याला. हे सगळेच महाराज नाचतात. शंकर भगवान शंकर नाचतातच. भगवान विष्णूला सुद्धा काय करता येतं? चांगल्या प्रकारचं, नुसतं नाही नाचता येत, चांगलं. जर तो नाचायला लागला तर त्याच्या त्या धुनीमध्ये सगळं जग नाचायला लागतं. गवळणी कधी कधी अशा रंगात आल्या की त्याला म्हणायचं कृष्णा जरा नाचून दाखव ना. नुसतं नाचून दाखव म्हणलं का त्याला काही लागत नव्हतं. लगेच झाला धरला केलाच ताल सुरुवात. नाचायला सुरुवात केली करायचं महाराज. काय त्या कालियाच्या फण्यावर भगवंतानी नृत्य अशा प्रकारचं केलेलं आहे. तेव्हा ते ऐका यशस्वी अवजारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य याच्यात कुठं तो गुण आहे. आणि जसं याला नाचता येतं तसं नाचवताही येतं महाराज. कोणाला कसं नाचवायचं हे सगळं त्याच्या हातात आहे. कोणाला कुठं नाचवायचं आणि कोणाला कसं नाचवायचं सगळ्याला नाचवता येतं. असं थया 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 माणसं बिना वाद्याचे नाचतात. विठ्ठल विठ्ठल उन्नरी कवरला श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. नाना परिचय लाघव. हा लाघवी सूत्रधारी. लाघवी सूत्रधारी. दोरी नाचवी दोरी नाचवी कुसरी. पाळी संहारी. करोणी पाळी संहारी. नाना परिचय. हा नाना परी ते नाचवी. तेव्हा नाचवताही येतं, नाचताही येतं. म्हणजे असे किती आहे त्याच्या ठिकाणी कला गुण अनंत आहेत. अनंत असे अनंत गुण त्याच्या ठिकाणी असल्यामुळं त्याला काय म्हणतात? अनंत म्हणतात. असं संत सांगतात. अनंत म्हणती माझी या स्वामी ते. बऱ्याच त्याला नावही अनंत असल्यामुळं अनंत म्हणतात. अनंत हे त्याचं नावही आहे आणि त्याला नावही काय आहेत? अनंत आहेत. अनंत नावात एक अनंत हे एक नावही आहे. त्याला नावही अशा प्रकारचे अनंत आहेत. त्याचे गुणही अनंत आहेत. आणि शास्त्र त्याला अनंत जे म्हणतं त्याचं कारण हे अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा. विठ्ठल विठ्ठल म्हणजे देवाला अनंत का म्हणतात हो? सत्य ज्ञान अनंत. गगनाचे प्रावरण सत्य ज्ञान अनंत. त्यापैकी अनंत का म्हणतात असं विचारल्यानंतर पंचदशीकारांनी सांगितलं की न व्यापित्वाद देशतोंतो नित्यत्वान नापि कालतः न वस्तुतोपि सार्वज्ञात अनंत्यम ब्रह्मणे त्रिधा. अंत. अंत या शब्दाला अ हे अव्यय लागलेलं आहे. स्वरादी शब्द असेल की अच्या ऐवजी अन लागतं. व्यंजनादी जर शब्द असेल तर अ लागत असतो. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी अंत शब्द स्वरादी असल्यामुळे त्याला अ लागण्याच्या ऐवजी काय लागला? अन लागला. अनंत. अंत. अंत नाही ज्याला. ज्याला काय नाही? अंत नाही. या अंताचे 3 प्रकार आहेत. देशतः अंत, कालतः अंत आणि वस्तुतः अंत. जी वस्तू अत्यंत अभावाचा प्रतियोगी असते तिला देशतः अंत असतो. जी वस्तू अन्योन्य अभावाचा प्रतियोगी असते तिला वस्तुतः अंत असतो. आणि जी वस्तू प्राग्भाव आणि प्रध्वंसाभावाचा प्रतियोगी बनते तिला कालतः अंत असतो. परमात्मा अनंत का आहे
तर या चारीही अभावाचा तो काय बनत नाही, प्रतियोगी बनत नाही. अत्यंत अभावाचा प्रतियोगी नाही म्हणून देशाने अंत नाही, अन्योन्याभावाचा प्रतियोगी नाही, वस्तूने अंत नाही, आणि प्राक अभाव प्रध्वंसाभावाचा प्रतियोगी नसल्यामुळं कालानेही अंत नाही. असा तिनेही अंत नसलेलं हे तत्व असल्यामुळं त्याला अनंत म्हणतात. विठ्ठल पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. कालाने अंत का नाही? कालाचे मुख्य 3 प्रकार असतात. भूतकाल, वर्तमान काल आणि भविष्यकाल. वर्तमान कालात असलेली वस्तू पण जर भूतकालात नसेल, भूतकालात ती नसेल आणि भविष्यकालात राहणारी नसेल तर मग ती कालाने काय झाली, संकोचित झाली. अंत शब्दाचा अर्थ मर्यादित, संकोचित, परिच्छिन्न, किंवा इंग्रजी भाषेमध्ये त्याला काय म्हणतात, लिमिटेड. तर ते जी वस्तू कधीतरी उत्पन्न होत असते, कधीतरी नष्ट होत असते, ती कालाने काय असते, मर्यादित असते. 1955 पासून हे वर्तमान स्थिती भूतलावर आले, हे त्याच्यापूर्वी नव्हते. आणि काय 2020, 25, 30 ला त्यांचं काय झाला, संपले. ते तिथून पुढे राहणार नाही. म्हणजे फक्त मधल्याच कालामध्ये, याला कालाने मर्यादित अशा प्रकारचा. हा परमात्मा कालाने मर्यादित का नाही, तर याचा जन्म नाही होत. भगवंताचे अवतार आहे, जन्म नाही. म्हणजे अवतार आणि जन्मात काय फरक आहे? अवतार आणि जन्मामध्ये हा फरक आहे की अवतार होणारी व्यक्ती त्याच्या पूर्वी नसते असं नाही, जन्मणारी व्यक्ती त्याच्या पूर्वी नसते. अवतार शब्दाचा अर्थ प्रगट होणं, आणि मग गुप्त असलेली वस्तू काय होते, प्रगट होत असते, नसलेली वस्तू उत्पन्न होत असते. म्हणून भगवंताच्या अवताराचे प्रसंगाचे अभंग असणारे त्या सगळ्या अभंगामध्ये प्रगट शब्द आहे, जन्म शब्द नाही. अयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. अयोनी संभव प्रगटला हा राघव. भगवान प्रगट होतो म्हणजे त्याच्यापूर्वी तो असतो, त्याचा जन्म नाही होत. जगावर नाही होत त्याचा जन्म. सगळ्याचा जर जन्म होतो तर देवाचा जन्म का नाही होत? असं कसं काय? तुम्ही देवाला मानता आणि त्याचा जन्म नाही मानित. जन्मल्याशिवाय वस्तूचं अस्तित्व कसं काय सिद्ध होईल? प्रश्न हा आहे की त्याचा जन्म मानायला आम्हाला काही अडचण नाही आहे, पण तो मानायचा कोणापासून? कारण जन्म मानला की आई बाप मानावे लागतात. कार्य म्हटलं की त्याला काय सांगावं लागतं? कारण सांगावं लागतं. मग देवाचं कारण कोण सांगणार? कोणापासून तो जन्माला म्हणावं? म्हणजे जगापासून. जग हे त्याचं कार्य आहे. जग हे त्याचं काय आहे? कार्य आहे. आणि कारणाचं कारण कसं काय होईल? कारण हे कार्याच्या पूर्वी असावं लागतं. जग देवाच्या नंतर आहे, अगोदर नाहीये. म्हणून जगापासून उत्पत्ती मानता येत नाही. म्हटले त्यांनी स्वतःपासूनच त्याची उत्पत्ती मानली तर आत्माश्रय दोष येतो. स्वतःच्या उत्पत्तीला स्वतः कारण आहे असं जर कोणी म्हणत असेल तर तशा प्रकारचं उत्पत्ती मानता येत नाही. कारण त्याच्यामध्ये काय आहे? आत्माश्रय दोष आहे. आत्माश्रय. त्यांनी सांगितलं जाणार आहे, तुला सांगितलं ना शामरावच्या घरी जाऊन ये म्हणून. तो म्हणला बाबा बाहेर चिखल आहे सगळा, पाय वरतील माझे. अरे म्हणले मग खांद्यावर बसून जा. मग काय पाय भरायचा ताण आहे का? इथं घरात बसून तिथं घरात उतर.
तो म्हणला पण बसू कोणाच्या खांद्यावर? तो पण लोकांच्या कशाला खांद्यावर बसतो, तुला नाही खांदा? मग तो त्याच्याच खांद्यावर बसला आणि तिकडे शामरावच्या घरी गेला. असं होईल का कधी? ज्या क्रियेचा कर्ता आणि कर्म एकच जर येत असेल तर तिथं आत्माश्रय दोष येतो, आत्माश्रय. आणि जिथं आत्माश्रय तिथं कार्य साध्य होत नाही. म्हणून देवाची उत्पत्ती जगापासून मानता येत नाही, कारण जग कार्य आहे. देवाची उत्पत्ती त्याच देवापासून मानता येत नाही, मानली तर आत्माश्रय दोष येतो. मग म्हणले असं करा, देवाची उत्पत्ती ह्या देवाची दुसऱ्या देवापासून माना. मग ठीक आहे, आता सध्या जो देव आहे त्याची उत्पत्ती दुसऱ्या देवापासून मानली, पण जो दुसरा देव आहे त्याला तरी मग अनादी मानावं लागेल ना, उत्पत्तीरहित मानावं लागेल. नाही म्हणले, त्याला काय उत्पत्तीरहित मानायचं? मग त्याची उत्पत्ती कोणापासून? ह्या देवापासून मानायची. ह्या देवापासून त्या देवाची उत्पत्ती झाली आणि त्या देवापासून या देवाची उत्पत्ती झाली. शास्त्रामध्ये याला काय म्हणतात? अन्योन्याश्रय. अन्योन्याश्रय. विठ्ठल 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 विठ्ठल. अन्योन्याश्रय दोष येतो. पण ठीक आहे म्हटले, तिसरा देव माना. तिसऱ्या देवाला तरी पुन्हा अनादी मानावं लागेल. तिसऱ्या देवाची उत्पत्ती जर पहिल्या देवापासून मानली तर चक्रिकापत्ती दोष येतो. दुसऱ्या देवापासून मानली तर अन्योन्याश्रय येतो. त्याची उत्पत्ती त्याच्यापासूनच मानली तर पुन्हा आत्माश्रय दोष येतो. म्हटलं मग चौथा माना, चौथ्याचा पाचवा माना, पाचव्याला सहावा माना, सहाव्याला सातवा माना, आणि कुठे किती काही लांब रांग करत राहिलं तर अनवस्था दोष येतो. तेव्हा हे दोष येत असल्यामुळं देवाची उत्पत्ती मानता येत नाही. म्हणून शास्त्रामध्ये त्याला काय मानलेलं आहे? अनादी. अनादी, ज्याला आदी नाही अशा प्रकारचा अनादी. म्हणून प्राक अभावाचा प्रतियोगी नाही, उत्पन्न होत नाही म्हणून प्राक अभावाचा प्रतियोगी नाही. पण ठीक आहे, प्राक अभावाचा प्रतियोगी नसला, उत्पत्ती होत नसली, नाहीतरी देवच काही एकटा अनादी सांगितलेला नाही शास्त्रामध्ये. वेदांत शास्त्रकारांनी 6 पदार्थ अनादी सांगितलेले आहेत. ब्रह्म, माया, त्या दोघांचा संबंध, जीव, ईश्वर आणि त्यांचा भेद, असे 6 अनादी सांगितलेले आहेत. पण 6 अनादी असले तरी 6 अनंत स्वरूप नाहीत. प्राक अभावाचा प्रतियोगी नसले तरी प्रध्वंसाभावाचा काय आहेत? माया प्रध्वंसाभावाचा प्रतियोगी आहे. माया आणि ब्रह्म यांचा संबंध प्रध्वंसाभावाचा प्रतियोगी आहे. जीव प्रध्वंसाभावाचा प्रतियोगी आहे. ईश्वर प्रध्वंसाभावाचा प्रतियोगी आहे. आणि त्यांच्यातला परस्पर जो भेद आहे तोही प्रध्वंसाभावाचा प्रतियोगी आहे. विठ्ठल विठ्ठल या 5ही घटकाचा म्हणजे माया, संबंध, जीव, ईश्वर आणि भेद, या 5ही पदार्थाची नाश, निवृत्ती हे ब्रह्मज्ञानाने होते. 5ही पदार्थाचा नाश कशाने होतो? ब्रह्मज्ञानाने. जरी त्यांना आश्रय नाश नसला, जरी त्यांचा स्वभाव नाश नसला, तरीही परतः नाशामध्ये हे मोडतात. म्हणून प्रध्वंसाभावाचा काय हे प्रतियोगी आहेत. आणि प्रध्वंसाभावाचा प्रतियोगी असल्यामुळे काळाने लिमिट अनंत नाही, ते मग शांत झाले. कालाने त्यांना काय झाला? अंत अशा प्रकारचा आलेला आहे. परमात्मा जो आहे त्याचा नाश नाही होत. का नाश होत नाही? निरवय असल्यामुळे स्वभाव नाश होत नाही. तो कोणाच्या आश्रयावर नसल्यामुळं आश्रय नाश होत नाही. आणि तो ज्या सत्तेत आहे त्या सत्यात कोणी दुसरा नसल्यामुळं परतः नाश नाही. अशा तिन्ही नाश त्याचा नाश करू शकत नसल्यामुळं प्रध्वंसाभावाचा तो अप्रतियोगी आहे, प्रतियोगी बनत नाही. म्हणून कालतः अंत ज्याला म्हणतात तो देवाचा होत नाही. नित्यत्वान्नापि कालतः. म्हणजे ठीक आहे, काही वस्तू नित्य. वेदांतामध्ये तर परमात्म्याशिवाय दुसरं कुठलीच वस्तू काय नाही मांडलेली, नित्य नाही मांडलेली. पण
नित्य वस्तू सुद्धा कालाने तिचा अंत होत नसला तरी देशाने अंत होतो हे सांगण्याकरता आपल्याला दुसऱ्या शास्त्राचा आधार घ्यावा लागेल. नैयायिकांनी असे अनेक पदार्थ कालाने त्यांना अंत होत नाही असं मानलेले असले तरी परिच्छिन्न मन. नैयायिकांनी जे 9 द्रव्य मानलेले आहेत पंचमहाभूत, त्याच्यामध्ये जे मन आहे तर हे मन अणुपरिमाण मानलंय त्याचं, आणि अणुपरिमाण असूनही ते काय मानलंय? नित्य मानलेलं आहे. अणुपरिमाण असल्यामुळं ते व्यापक नाही, व्यापक नाहीये, पण कालाने त्याचा काय होत नाही? अंत नाही होत, कारण नित्य मानलंय. कालाने अंत होत नसला तरी देशाने त्याचा काय होतो? अंत होतो. म्हणून अनंत नाही, ते देशाने अंत होतो. परमात्म्याचा देशाने अंत होत नाही. का? ते व्यापक आहे. भगवंताचं स्वरूप कसं आहे? व्यापक आहे. व्यापक असल्यामुळं देशाने अंत नाही, नित्य असल्यामुळं कालाने अंत नाही. काही वस्तू नित्य आहेत, व्यापक आहेत. जसं नैयायिकाप्रमाणेच नैयायिकाने आकाश, काल, दिशा आणि आत्मा हे 4 पदार्थ व्यापक मानून काय मानलेले आहेत? नित्य मानलेले आहेत. नित्य आहे म्हणून काल परिच्छेद नाही, व्यापक असल्यामुळं देश परिच्छेद नाहीत, तरी त्यांचे हे पदार्थ वस्तू परिच्छेदात बसतात. कारण आकाश आणि काल हे दोन्हीही व्यापक असले तरी आकाशाच्या ठिकाणी कालत्व नाही आणि कालाच्या ठिकाणी आकाशत्व नाही. म्हणजे ते दोन वेगवेगळे आहेत. आकाश कालरूपाने आकाशाचा अभाव आहे आणि कालाचा आकाश रूपाने काय आहे? अभाव आहे. याला वस्तुतः अंत म्हणतात. वस्तुतः अंत. परमात्म्याचा वस्तुतः हे अंत नाही. का? तर सगळ्याच जगाचं तो काय आहे? अधिष्ठान आहे. आणि सगळ्या जगाचं अधिष्ठान असल्यामुळं अध्यस्त वस्तूचा आत्मा अधिष्ठान असतो. न वस्तु तोपी सर्वात्म्यात. आणि म्हणून परमात्मा काय आहे? अनंत स्वरूप आहे. अनंत स्वरूप. स्वरूपाने तो अनंत आहे, गुणाने तो अनंत आहे, नामानेही तो अनंत आहे. महाराज त्याची शक्ती ही अनंत आहे. देवाच्या शक्तीला काय नाही? पार नाही. माणसाची शक्ती मोजली जाते अलीकडे, असे यंत्र निघालेले आहेत. त्या यंत्राने त्याची शक्ती मोजतात. किती किलो याच्या ठिकाणी ताकद, वजन वेगळं आणि ताकद वेगळी. काही काही माणसाचं वजन खूप असतं, ताकद नसते. काही माणसामध्ये ताकद जास्त असते, वजन नसतं. कारण वजन चरबीचं वाढतं आणि ताकदी करता पांढऱ्या पेशी मला वाटतं जास्त असाव्या लागतात. विठ्ठल विठ्ठल कुमारी कवरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. तेव्हा ती मोजली जाते. 50 किलो आहे, 100 किलो आहे, 70 किलो आहे, असं ताकद काय केली जाते? मोजली जाते. म्हणले देवाची ताकद मोजा. पूर्वी ताकद मोजत असताना हत्तीवरून ताकद मोजायची. आता तसं किलोवर मोजतात की नाही, तसं 10 गजाची शक्ती, 50 गजाची शक्ती, 60,000 हत्तीचं बळ. भीमदादा ज्या वेळेला खाली पाताळात गेला आणि त्याला पाताळामध्ये अमृत पाजलं नागाने, त्यावेळेला त्याच्या ठिकाणी किती ताकद आलेली होती? 60,000 हत्तीची ताकद आली होती त्याच्या ठिकाणी. धावण्याची शक्ती मोजत असताना घोड्यावरून मोजली जाते. अश्वशक्ती ती धावण्याकरता, आणि ताकदीकरता हत्तीच्यावरून मोजली जाते. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. भगवंताची ताकद किती? हत्तीचे
म्हटले अनंत आहे. भगवान हा शक्तीचा सागर आहे, बलाचा तो काय आहे, सागर आहे. आणि मग समुद्राचं पाणी मोजलं नाही जात. अफाट आहे, अनंत आहे हेच सांगावं लागतं. प्रत्यक्ष लिटरने समुद्राचं पाणी काय होत नाही, मोजलं नाही जात. तसे भगवंताच्या शक्तीचं मोजमाप होत नसल्यामुळं ती शक्ती ही काय आहे, अनंत स्वरूप आहे, अनंत. तुकोबारायणी देवाकरता अनंत शब्द वापरलेला आहे, म्हणून या अनंत शब्दाचं आपण चिंतन करतोय. तुकोबारायणी कोणत्या दृष्टीनं, गुणाच्या दृष्टीनं अनंत शब्द वापरला असेल का, शक्तीच्या दृष्टीने अनंत शब्द वापरला असेल का, स्वरूपाच्या दृष्टीने अनंत शब्द वापरला असेल का, नामाच्या दृष्टीने अनंत शब्द वापरला असेल का? बहुतेक या अभंगाचा विचार केला तर असं वाटतं की भगवंताला तुकोबाराय या अभंगामध्ये अनंत जे म्हणतात ते त्याची शक्ती अनंत स्वरूप आहे म्हणून म्हणतात. कारण तुकोबारायांच्या अभंगाचा थोडासा परिचय ज्यांना आहे त्यांच्या हे लक्षात येईल की तुकोबारायांनी जिथं जिथं भगवंताचं नाव घेतलेलं आहे संबोधनात्मक, तिथं तिथं अभंगाच्या विषयाला अनुसरून ते नाव घेतलेलं आहे. ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंगा. शुद्ध रंगामध्ये रंगवण्याची मागणी करत असताना पांडुरंग म्हटलंय, कारण पांडुरंग शब्दाचा अर्थ शुद्ध रंग आहे. पांडुरंग तर पांडू या शब्दाचा अर्थ शुद्ध असा आहे. विडल विडल हे तुकोबारायांची हातवटी आहे. आणि म्हणून या अभंगामध्ये तुकोबारायांना जे मागायचंय, जी प्रार्थना करायचे, तर ती शक्ती संबंधात आहे. या पहिल्या चरणामध्ये तुकोबारायांनी जी मागणी केलेली आहे ती मागणी पूर्ण तीच व्यक्ती करू शकते की जिच्यामध्ये काय आहे, ताकद आहे. काय मागितलंय, त्राहे. त्राहे शब्दाचा अर्थ आहे रक्षण कर, रक्षण कर अशा प्रकारची प्रार्थना केलेली आहे. मग रक्षण कोण करू शकेल, ज्याच्यापासून रक्षण करायचंय त्याच्यापेक्षा ज्याची ताकद काय आहे, जास्त आहे, तर तो रक्षण करेल. नाही तर काय रक्षण करेल, मारायच्या वेळेला महाराज सगळं घर भरलेलं असतं माणसाने, ते असं मुठी आवडीत असतं, हे त्याच्याकडे पाहतात, एक पुढे जात, काय जाईल पुढं, कारण जो त्याला घेऊन जायला आलेला आहे त्याची ताकद जी आहे तर त्याला अडवण्याची ताकद यांच्यात कोणातच नसते, काय रक्षण करणार आहे. म्हणून रक्षण करणारा हा अनंत शक्ती स्वरूप असणं गरजेचं आहे. म्हणून तुकोबारायांनी या अभंगामध्ये अनंत म्हटलं असावं. विठ्ठल विठ्ठल पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. अनंत शक्ती स्वरूपा महाराज, त्याची रूप सुद्धा काय आहेत, अनंत आहेत. भगवंताची रूपही अनंत आहेत. अनंत रूपे, त्याची किती रूप आहे याला काय नाही, मोजमापच नाही. तो कोणी कोणत्या वेळेला कोणतं रूप धारण करेल. महाराज, जगात जेवढी रूप आहे ती त्याचीच रूप आहे, आणि जी जगात रूप नाहीत तीही त्याचीच रूप आहेत, आणि जी जगात पूर्वी होऊन गेली तीही त्याचीच रूप आहे. जगात आज जेवढी रूप आहेत ती त्याचीच आहेत, जगात जी नाहीत तीही त्याचे आहेत, आणि जगात जे होऊन गेलेले आहेत तेही त्याचेच रूप आहेत. अवघी रूपे तुझी देवा बंधू भावे करू सेवा, बंधू भावे करू सेवा, बंधू भावे करू सेवा. अवघी बंधू भावे देवा, बंधू भावे करू
ही रूपे तुझी देवा. किती रूप आहे महाराज देवाची. त्या रूपात असणाऱ्या भगवंताला ओळखण्याची दिव्य नजर नामदेवरायांना प्राप्त व्हावी म्हणून भगवंतानीच असे काही लीला करून दाखवल्या महाराज. नामदेवरायांना परमात्मा नाही ओळखवलं. एके दिवशी नामदेवरायांनी स्नान केलेलं आहे. शांत वाळवंट असेल त्यावेळेला काही फार गर्दी नाही. घाणही कुणी करत नसेल त्यावेळेला. तिथंच वाळवंटामध्ये कपडे वगैरे बदललेले आहेत. पवित्र असल्यामुळे देवाची पूजा करण्याकरता स्वतः गंध लावू लागलेले आहेत. आणि गंध लावित असताना गंध असा हातावर काय केलाय उघळलेला आहे. लावण्याकरता दुसरं ओठ भरलेलं आहे. लावताय तितक्यात एक भुंगा कानाजवळ घुंगुई 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 करायला लागला. पहिल्यांदा असं केलं तरी तो भुंगा काही पिच्छा सोडायला तयार नाही. म्हणून ते भरलेला हात होता तर असाच हाताने काय मारला त्याला फटका मारला. आता त्याला गंध लावलेला असलेला हाताला त्याच्यामुळे ते गंधही त्या भुंग्याला लागला. भुंगा तेव्हा तर निघून गेला. दर्शनाला आलेले आहेत नामदेवराय तर देवाचं गाल फुगलेला. नामदेवराय म्हणतात देवा देवा मग वळवळायला गेलते का काय. गाल कसं काय फुगला. नामदेवा अरे मला कशाला मग वळायला जावं लागतं. म्हणजे गाल कसं काय फुगला. मारला मला. देवा तुम्हाला मारलं. बघ ना बोट उमटलेले दिसले. कोण दुष्ट आहे म्हटले असा. कोण दुष्ट आहे असा. आणि तुम्ही गप कसं काय बसले. त्यांनी एवढं मारेपर्यंत तुम्हाला काही करता येत नव्हतं. मला करता येतं रे पण दुष्टा करता येतं. भक्ता करता मी काय करू. म्हणजे भक्ताने तुम्हाला मारलं. कमाल आहे. त्याला भक्त म्हणता तुम्ही. जो तुम्हाला मारतोय त्याला भक्त म्हणता. मला नाव सांगा त्याचं कोण आहे. बघ ना म्हणे तुझ्या जर रेषा तज्ञ असेल कोणी परिचयाचा तर तिथे उमटलेल्या रेषा आणि तुझ्या हातावरच्या रेषा. देवा म्हणजे मी मारला असं म्हणायचंय तुम्हाला. तू चौकशी कर आणि नंतर अशा प्रकारचं कबूल कर. बघ तुझ्या गंधाचा वास येतो की नाही तिथं मारलेल्या जागेवर. नामदेवरायाने वास घेतला तर खरंच गंधाचा काय येतोय वास येतो. पण तेव्हा मी कधी मारले हो तुम्हाला. म्हणलं गंध लावत असताना. काहीतरी तुम्ही कधी गंध लावायला आले. मी गंध लावत असून तुम्ही आले. मी तर आज खाली वाळवंटामध्येच काय लावला गंध लावला. म्हटले हो तिथं आलो होतो मी. मला वाटलं तू मलाही लावशील गंध. तू गंध तर नाही लावला पण चंदन लावलास. मी आलो होतो तिथं आलो होतो. ह्या रूपाने नाही. ह्या रूपाने नाही आलो पण आलो होतो. माझं हेच रूप आहे असं थोडं. हे रूप आहे हेच आहे असं नाही ना. मग तुम्ही कोणत्या रूपात आले होते. नामदेवरांनी पुष्कळ आठवलं. सो त्यांच्याला हा एक भोंगा आला होता. म्हटलं मग मीच होतो. आता महाराज ही अशी त्याची किती रूप आहेत आणि तो एखाद्या भक्ताकडे कोणत्या रूपात जाईल काय सांगावं. अनंत रूप आहेत. म्हणूनही त्याला काय म्हणतात अनंत. अशा प्रकारचं म्हणतात. तुकोबारा या ठिकाणी म्हणतात हे अनंता त्राहे 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 सोडवी ममता तुझे पायी लागो दे. कशापासून त्राहे म्हटलंय तुकोबाराने या अभंगात तरी स्पष्ट नाहीये. नुसतंच फक्तच काय म्हणतात त्राहे 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 म्हणजे रक्षण कर रक्षण कर रक्षण कर. यांच्यापासून मला सोडव. रक्षण कर. कशापासून रक्षण करायला तुकोबाराय सांगतात. त्याचं नाव नाही सांगितलेलं. आपल्याला ते थोडंसं अनुमानाने शोधावं लागणार आहे की तुकोबारायने कशापासून आपल्याला सोडावं असं देवाला म्हटलं असेल. काय तुकोबारायावर नेमकं कोणतं संकट आलं होतं. कोणी पकडलं होतं. कोण तुकोबारायांना त्रास देत होतं. कोणापासून तुकोबाराय रक्षण कर म्हणतात. हे महाराज मंबाजीबाने मारलं त्यावेळेला तर तुकोबारायाने देवाचा धावा केला नाही. भुकेनं खूप पीडा केली त्यावेळेला देवाचा धावा केला नाही. लोक त्रास देत होते त्यावेळेला देवाचा धावा केला नाही. त्याच्यामुळे त्यांच्यापासून त्राहे म्हणतील असं काही भाग नाहीये. मग
त्राहे म्हणतात ते कशापासून? याच अभंगातून त्याचं उत्तर पाहिजे असेल तर उत्तरार्धामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की लागो दे ममता तुझे पायी, तुझे पायी ममता लागो दे. महाराज भक्त होण्याची पहिली पायरी आहे. भक्त होण्याची पहिली पायरी आहे की मी देवाचा आहे आणि देव माझा आहे. मी देवाचा आहे आणि देव माझा आहे. आपण माळ घालतो त्याचं कारणच हे आहे. तर माळ घालणं या शब्दाचाच अर्थ आता मी काय झालो? देवाचा अशा प्रकारचं झालो. देवाचं चिन्ह आहे ना ते, देवाचं लक्षण आहे. जसं मंगळसूत्र हे पतीचं काय असतं? द्योतक असतं, लक्षण असतं. किंवा मंगळसूत्र असलं की हे विवाहित अशा प्रकारचे आहे. सौभाग्यवती, सौभाग्याचं ते लक्षण आहे, लेण आहे. तसं तुळशीची माळ हेही सौभाग्याचं लेण आहे. माळ घातली म्हणजे मी देवाचा आहे अशा प्रकारचा तो मानू लागलेला, तो देवाचा झाला. आणि देव माझा आहे, मी देवाचा आहे आणि देव माझा आहे. भक्तीची ही पहिली पायरी. हा भाव आपल्या मनामध्ये उभा राहायला पाहिजे. माळा आपण घातलेला आहे पण मी देवाचा आहे असं वाटतं की नाही, हा प्रश्नच आहे ना. माळ एक काय, दोन दोन, चार चार, सहा सहा माळा घालता येतात. माळा घालणं म्हणून मी सकाळी आपला विषय झाला. कर्म करणं सोपं आहे, मानणं सोपं नाही महाराज. जितकं कर्म करणं सोपं आहे तितकं काय सोपं नाही, मानणं अशा प्रकारचं सोपं नाहीये. माळा घालणं सोपं आहे, मी देवाचा आहे अशा प्रकारचं मानणं सोपं नाहीये. महाराज माळा घालू नये, मी पाटलाचा आहे, मी अमक्याचा आहे, मी तमक्याचा आहे, अशाच प्रकारचा जर भाव असेल तर तो भक्त आहे असं म्हणायचं काही कारणच नाही. भक्ताला मी देवाचा आहे अशा प्रकारचं वाटलं पाहिजे. आणि देव माझा आहे, देव माझा आहे, देवच देवाच्या ठिकाणी आपलं ममत्व जोडलं गेलं पाहिजे. भक्ताचं ममत्व देवाशी जोडलं गेलं पाहिजे. लागो दे ममता तुझे पायी. महाराज देव आपला माझा आहे असं नाही वाटत, सामान्य रूपाने म्हणतो. टोपी माझी आहे, नाक पुसायचं फडकं त्याच्या ठिकाणी सुद्धा आपलं काय जोडलेलं असतं, ममत्व जोडलेलं असतं. ते वस्तू माझे वाटतं. तसं देव माझा आहे असं वाटतं. जरा बघा थोडस आत उघडा आणि पहा, खरंच देव माझा वाटतो का? दगड माझी वाटतात, शेण माझं वाटतं, घर माझं वाटतं, मठ माझा वाटतो. मठात येणारे लोक माझा समाज चांगला आहे. आपलं ममत्व जेवढं या अशा मायेतल्या वस्तूशी जडलेलं आहे, तशा प्रकारचं ममत्व त्वा मानुस्मरत सामे हृदयान माप सरपत. प्रल्हादाने हीच देवाकडे मागणी केलेली होती. तेव्हा ममत्व हे देवाच्या ठिकाणी जडलं गेलं पाहिजे. देव माझा वाटावा, देव माझा आहे, देव माझा आहे. एक तुम्हाला गंमत सांगतो, त्या महात्म्याचं पुन्हा पुन्हा कौतुक वाटतं. अयोध्येकडचा एक साधू तर नव्हता, गंगापूरला आले होते. रामायण वगैरे सांगायचं. आश्रमामध्ये आले, आम्ही सहज मंत्रीचा विनोद करायला सुरुवात केली. काय रामाने केलं म्हटलं, नुसतंच राम 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 म्हणता, मुद्दाम खवळण्याकरता म्हणून सीतामातेवर अन्याय केला. त्या सुग्रीवाचा भाऊ काय नाव, वालीवर काय केला, अन्याय केला. आता त्याला आमच्या प्रश्नाची उत्तरं काय देता येणं गेली.
जे आम्ही मुद्दाम असे आक्षेप घेतले की त्याला उत्तरं सांगता येणं गेली, पण तो असं कडकडला, तो म्हणे तुम्ही जर पुन्हा असं म्हणले तर मी फाशी घेईन इथं. मी हे शब्द ऐकू शकत नाही की माझ्या रामाने काय केलेलं आहे, अन्याय अशा प्रकारचा केलेला आहे, म्हणून मग सिद्ध करून दाखवा. फाशी घ्यायचं काय कारण आहे? रामाने अन्याय केला नाही तुम्ही सिद्ध करा, आम्ही अन्याय केला हे सिद्ध करून दाखवतो. सहन नव्हतं होत महाराज, तुम्ही फाशी घेईन म्हणे. देव माझा आहे. इतकं देवाशी काय जोडलं गेलं जावं, ममत्व अशा प्रकारचं जोडलं जावं. माझा आहे, माझा आहे. आणि या ममत्व न जोडू देणारे मुख्य घटक आहेत 3, की ज्याच्याशी पहिलंच आपलं ममत्व काय झालेलं आहे, जोडलं गेलेलं आहे. कोण 3 आहेत? आतापर्यंत मीही सांगत होतो की काम, क्रोध, लोभ हे या विकारापासून सोडवा म्हणतात, पण या थोडस आज चिंतन केलं या अभंगाच्या दृष्टीने. त्राहे म्हणजे नेमकं कशापासून रक्षण कर म्हणतात. ममत्वास देवाशी जोडलं गेलं पाहिजे ही तुकोबारांची अपेक्षा आहे. आणि ममत्व जोडू न देणारे वा पहिलंच ममत्व ज्याने आपल्याशी काय केलेलं आहे, जोडून घेतलेले असे 3 घटक आहेत. तन, धन, मान. तन, धन आणि मान. पहिलं ममत्व आपलं तनाशी जोडलेलं आहे, दुसरं ममत्व धनाशी, आणि तिसरं ममत्व जनाशी. ढर ढर जनपना धना केले तृणाहे समान, केले समान. जनतन धन केले तृणाहे समान, केले तृणाहे समान, केले तृणाहे समान. जनतन धन तृणाहे समान. भक्ताचं वर्णन करत असताना हे वर्णन केलेलं आहे की जन तन धन तृणाहे समान केले नाही अनेक प्रमाण. तन धन तृण जन, तन धन जन तृण. भक्तांनी तन धन आणि जन यांना कसपटाप्रमाणे मानून त्यांच्याशी असलेलं ममत्व तोडून ते ममत्व कोणाशी जोडलं, देवाशी अशा प्रकारचं जोडलेलं आहे. भक्त होण्याकरता हे करावंच लागतं. हे जर झालेलं नसेल तर अजून तो खऱ्या अर्थाने काही नाही झाला, मग भक्त नाही झाला. आणि तुकोबाराय त्याच्याकरता प्रयत्न करत होते की जे ममत्व या तिघाशी जोडलं गेलेलं आहे ते तोडून ते कुणाशी जोडलं जावं, देवाशी जोडलं जावं. पहिलं ममत्व आपलं तनाशी जोडलेलं असतं, शरीराचं. शरीर माझं वाटतं, अगदी त्याच्या पुढं आपण पाय ठेवलेला असतो, शरीर मी वाटायला लागतं. जोपर्यंत शरीरावर प्रेम आहे, शरीराचं ममत्व आहे, तोपर्यंत देवावर प्रेम आणि देवाचं ममत्व अंतःकरणात निर्माण होत नाही. म्हणून भक्त आणि शरीरावर उदास अशा प्रकारचं असावं. जे भक्त आहे ते उदास असतात. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, जो या देहावरी उदास ऐसे आपरी, उखिता जैसा बिढारी बैसविला आहे. जायाचे जैसे लेणे अंगावरी आहाच वाणे, तैसे देह धरणे उदास जयाचे. देहाचं ममत्व नाही आणि देवाचं ममत्व अंतःकरणामध्ये तयार झालेलं आहे. देहाचं ममत्व नाहीये, कुणाचं ममत्व आहे, देवाचं अशा प्रकारचं ममत्व आहे. तो स्वतः करता जगत नाही, देहा करता जगत नाही. सर्वसामान्य जी माणसं असतात ती जगतात कशा करता,
देहाकरता जगतात, आपल्याकरता जगतात. तो जगत असतो देवाकरता. त्याचं ममत्व देवाशी जोडलेलं आहे. देवाशी ममत्व जोडण्याकरता देहाचं ममत्व तोडावं लागतं आणि तुटलेल्या ममत्वात पुन्हा जोडलं गेलं नाही पाहिजे. ममत्व तुटून पुन्हा काय झालं नाही पाहिजे, जोडलं गेलं नाही पाहिजे. अवघडच आहे महाराज. जितका जितका जास्त विचार करायला जावा ना तितकं जास्तच अवघड दिसतं, जास्तच अवघड आहे. उलट भक्ती करायला लागल्यानंतर माणसाचं देहाचं ममत्व काय होतं, वाढतं. कारण लोक पाया पडायला लागतात. मग लोक कशाच्या पाया पडतात, देहाच्या. ममत्व वाढण्याला एक कारणीभूत आहे ना सगळं. ममत्व वाढतं, तो भक्तच नाही. ज्याचं देहाचं ममत्व वाढलेलं आहे, देहाचं ममत्व ज्याचं तुटलेलं नाही, तो काय नाही, भक्तच अशा प्रकारचा नाही. कारण हे तुटल्याशिवाय तिकडं जोडलं जात नाही ना. हे तुटल्याशिवाय तिकडं जोडलं जात नाही. आणि मग ह्याच्याशी न तोडतात तिकडं जोडायचं म्हणलं की मग कुटके करावे लागतात. त्या ममत्वाचे सुद्धा काय करावे लागतात, कुटके करावे लागतात. मग एखादा कुटका देहाशी, एखादा कुटका पोराशी, एखादा कुटका शेतीशी, एखादा कुटका धनाशी, एखादा कुटका मानाशी, त्याच्यातलाच एखादा छोटासा कुटका देवाशी. असं नाही चालत देवाला. आपण जरी चालवलं तरी देवाला नाही चालत, त्याला आख लागत, आख. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. हो सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति याचते. एकदाच जरी आपण त्याला म्हणलो की देवा मी तुझा आहे, लगेच स्वीकार करतो. पण म्हणजे ते म्हणणं असं आतून पाहिजे ना. ते आतून आहे की बाहेरून नाही हे आपल्याला नाही कळालं तरी त्याला कळतं ना, त्याला कळतं. महाराज द्रौपदी सारखी केवढी प्रेमळ अशा प्रकारची भक्ता भगवंताची, पण द्रौपदीने ज्यावेळेला दोन्ही हात वर केले आणि पूर्ण भगवंतावर विश्वास टाकला तेव्हा त्याने अंबर अवतार धारण केला, अगोदर नाही केला. त्याला प्रगट व्हायचं असतं तर ज्यावेळेला दुःशासन तिला आणायला गेला त्याच वेळेला तिथं प्रगट झाला असता. पण त्यावेळेला हिला अहंकार होता की हा काय करणार आहे माझं. मग दुसऱ्याशी आपलं ममत्व जोडलेलं असेल तर तो म्हणतो मग चालू दे तुमचं, मग काही अडचण नाही आपली, माझी काही अडचण नाही, चालू दे तुम्ही लय शहाणे आहे ना, मग मारा उड्या द्या या ना, किती देतात ते. विठ्ठल विठ्ठल आणि महाराज तनाचं ममत्व सोडणं इतकं सोपं आहे. किती वजन उचलणारा माणूस हे करू शकतो. शरीराशी असलेलं ममत्व हे तोडणं इतकं सामान्य नाहीये. शरीराच्या नंतर दुसरं ममत्वाचा घटक कोणता असतो, धनाशी ज्याचं ममत्व जोडलं गेलेलं आहे महाराज ते शरीराचे सुद्धा ममत्व कमी करतात. लोभी माणसाला तन नाही आवडत, त्याला धन आवडतं म्हणून तर खुरपतात. विठ्ठल विठ्ठल सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. धनाशी ममत्व जोडले गेलेले. आणि ममत्वाचा तिसरा अशा प्रकारचा घटक आहे मान. त्या मानालाच या ठिकाणी जन मानलेला आहे. जन म्हणजे लोकांनी दिलेला मान. तर या तिघातूनही अशा प्रकारचं सुटणं अत्यंत कठीण आहे. आणि त्यातून आपल्याला सोडवावं भगवंताने आणि आपलं रक्षण करावं
अशी प्रार्थना करण्याकरता तुकोबाराय म्हणतात त्राही 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 विठोबा रखुमा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज तर हे तुकोबाराय म्हणतात देवा या शरीराशी असलेलं ममत्व या ममत्वापासून आमचं तू रक्षण कर. शास्त्रामध्ये सृष्टीचे दोन प्रकार सांगितलेले आहेत, ईशकृत सृष्टी आणि जीवकृत सृष्टी. जीवसृष्टी आणि ईश्वसृष्टी. ईश्वराने निर्माण केलेली सृष्टीला ईश सृष्टी म्हणतात आणि जीवाने निर्माण केलेल्या सृष्टीला जीवसृष्टी म्हणतात. ईश्वर सृष्टी ही स्थूल आहे आणि जीवसृष्टी काय असते, सूक्ष्म असते. जीवसृष्टी प्रत्येकाची वेगवेगळी असते, याची त्याला दिसत नाही, त्याची याला दिसत नाही. ईश्वराच्या सृष्टीतला पदार्थ एकच असतो आणि शास्त्रकाराचं असं म्हणणं आहे की माणसाच्या दुःखाला कारण ईशसृष्टी नाहीये, जीवसृष्टी आहे. माणसाच्या दुःखाला कारण ईशसृष्टी नाही, माणसाच्या दुःखाला कारण काय आहे, जीवसृष्टी आहे. जीवसृष्टी. विठ्ठल विठ्ठल. दुःखातून मुक्त ज्याला व्हायचंय त्यांनी या सृष्टीची काय करावी लागते, निवृत्ती करावी. यशसृष्टीची निवृत्ती नाही होत. संसार दुःख मूळ असं जे म्हटलेलं आहे तो ईश्वराने निर्माण केलेला संसार दुःख मूळ नाहीये, जीवाने निर्माण केलेला संसार दुःख मूळ आहे. जीवाने निर्माण केलेला संसार, आपण निर्माण केलेला संसार आपण नष्ट करू शकतो. ईश्वराने निर्माण केलेला संसार नष्ट ईश्वरच करू शकतो, दुसरा नाही कोणी करू शकत. ईश्वराने निर्माण केलेल्या वस्तूमध्ये परिवर्तन करण्याचं सामर्थ्य ईश्वरामध्ये आहे, दुसऱ्यामध्ये नाही. तुम्ही म्हणाल पण जीवसृष्टी आणि म्हणजे विश्वमित्राची सृष्टी आणि ईश्वराची, नाही नाही तसं तो नाही संबंध. इथं प्रत्येक जण विश्वमित्र आहे. प्रत्येकाची ज्याची त्याची स्वतंत्र काय आहे, सृष्टी आहे आणि ती मनोमय आहे. मनोमय ही सृष्टी दुःखाला कारणीभूत आहे. का हो फार रडायला लागला म्हटले, तो फार रडायला लागला, फार रडायला लागला. काय झालं हो रडायला? हो म्हटले चोरी झाली, त्याच्याकडे पैसे गेले, सोनं गेलं, आयुष्याची सगळी काय गेली म्हणजे कमाई अशा प्रकारची गेली म्हणून रडायला लागला. मग आता सांगा पैसे गेले म्हणजे पैसे मेले का? नाही. पैसा ही वस्तू ईश्वराच्या सृष्टीमधली आहे. सोनं ही वस्तू कोणाच्या सृष्टीमधली आहे? ईश्वराच्या सृष्टीमधली. आणि ते गेलं म्हणून हा रडतोय, तर त्या वस्तू मेल्या नाही, फक्त हस्तांतरित झाल्या, दुसऱ्याकडे गेल्या. दुसऱ्याकडे गेल्या. मग चोरी झाल्यानंतर गावातले सगळेच लोक रडतात का? नाही रडत. मग कोण रडतो? चोरी सगळ्या करता झालेली असते की ते रडणाऱ्या करता झालेली असते? रडणाऱ्याची झाली का रडणाऱ्या करता झाली?
चोरी तर सगळ्याकरताच झालेली आहे, वस्तू सगळ्याकरताच गायबच झाली ना तिथली. मग तोच का रडतो, दुसरे का नाही रडत? दुसरा समजतोय जाऊ दे बाबा, होतच असतं, आपण पाहू, पोलीस स्टेशनला करू, अमकं करू तमकं करू. तो काय ऐकत नाहीये. आणि इतक्यात घरातून आला म्हणे बाबा काय रे, आपलं काहीच गेलेलं नाही. हा सगळं आपलं तसंच आहे. आणि मग कोणाचं गेलं? जो समजावित होतं त्याचं गेलं होतं. जो त्याला ब्रह्मज्ञानाच्या गप्पा हानीत होता ना, जातच असतं, होतच असतं, अमकच असतं, तमकच असतं, त्याला ठेवलेलं होतं याच्या कपाटामध्ये आणि ते गेलं. आता कोण रडल? याचा अर्थ असा आहे की वस्तू नाही रडण्याला कारणीभूत, त्या वस्तूवर ज्याने काय ठेवलेलं आहे? ममत्व, म्हणजे जीवसृष्टी, म्हणजे जीवदृष्टी. आपलं ममत्व दुःखाला कारण आहे महाराज. आणि ते ममत्वही देव सोडून इतरावर केलेलं. तेच ममत्व जर देवावर केलं ना तर रडायची वेळच नाही येणार. देवाला ज्याने माझा मानला आणि देवच माझा मानलाय, जगामध्ये दुसरं कोणीच माझं नाही. कोण आहे? फक्त माझा देव माझा आहे. देव माझ्या विठोबाचा, आपला तो एक, देव आपला आहे, देव माझा आहे. हा भाव जर मनामध्ये निर्माण झाला त्याला रडायचा प्रश्नच येणार नाही, कारण देव कधी जातच नाही, त्याचा नाशही होत नाही, त्याची कोणी चोरी करू शकत नाही, त्याच्यामध्ये परिवर्तनही होत नाही आणि काहीच नाहीये. तेव्हा सगळ्या दुःखाला कारणीभूत असणार जे ममत्व आहे आणि ते संसाराच्या घटक पदार्थाच्या ठिकाणी जडलं गेलेलं आहे, ते निघणं देवा आमच्यापासून कठीण आहे. त्या ममत्वापासून आम्हाला सोडव आणि आमचं रक्षण कर. त्राही शरीराच्या ममत्वापासून रक्षण कर, त्राही धनाच्या ममत्वापासून रक्षण कर, त्राही मानाच्या ममत्वापासून रक्षण कर. त्राहे 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 मज कृपादृष्टी पाहिजे. तेव्हा त्राहे 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 सोडवी अनंता, हे अनंता, हे शक्तीच्या सागर असणाऱ्या पांडुरंगा, तुझ्या शक्तीनं तू आमचं रक्षण कर, ह्याच्यापासून आमचं रक्षण कर. देहाशक्तीपासून रक्षण कर, धनाशक्तीपासून रक्षण कर आणि मानाशक्तीपासून रक्षण कर. हे चढते आहेत आसक्त्या. देहाच्या आसक्तीपेक्षा धनाची आसक्ती जास्त असते महाराज. मरायला तयार होतात, मरायला पैसा करता. एकोतऱ्याची वाडी, जे जळती आगी घाली ती उडी. आणि पैशाच्या आसक्तीपेक्षाही जबरदस्त ताकदवान आहे मानाची आसक्ती, मानाची. तेव्हा देवा यांच्यापासून पिंड सोडवण्याकरता आम्ही काय आहे? असमर्थ आहेत. तेव्हा तू आमचं रक्षण कर. त्राही त्राही, कारण भक्तीची पहिली पायरी तुझ्याशी ममत्व, आणि या गोष्टी आम्हाला आमचं ममत्व तुझ्याशी जोडू देत नाहीत. म्हणून तू आम्हाला पहिल्यांदा यांच्यापासून सोडव आणि आमचं ममत्व देहाशी लागू दे. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. मग या देहाच्या, धनाच्या, मानाच्या आसक्तीपासून रक्षण करण्याकरता, सोडवण्याकरता, तुझ्या स्वरूपाशी ममत्व जुळण्याकरता तुला काय करावं लागेल? बस एकच करावं लागेल. तेच आम्ही तुला मागतोय. काय? एकची मागणी तुझी पोळी, एकच मागणे तुझी
ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली उन्नती कवरला श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज अंगी स्वरूप मागणे या द्वितीय चरणामध्ये तुझी गोडी दे, तुझी आम्हाला काय दे, गोडी दे. आणि मग ही गोडी प्राप्त होण्याकरता गोडी ज्या अंतःकरणामध्ये साठवायचे तशा प्रकारचं अंतःकरण लायक होण्याकरता त्राहे 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 आपलं त्राहे 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 सोडवे अनंता अशी प्रथम चरणामध्ये मागणी केली. याची वेळ संपलेली आहे. यावं तुमच्या लक्षात आलं असेल की आज काही एका दिवसात हा अभंग संपवायच्या विचारात दिसत नाही. आता जिथं कीर्तन असेल तिथं या अभंगाचं चिंतन केलं जाईल. या 15 दिवसात कीर्तन राहणारच आहेत. कधी राहील हे अजून मला काही माहिती नाहीये, पण जेव्हा पुढे कीर्तन कधी होईल तेव्हा पुढचं चिंतन केलं जाईल. म्हणा हरी हरी.